नमस्कार. आजचा विषय आहे परमात्मा एकवाल्यांचा हनुमानजी कोणता आणि अनेक वाल्यांचा हनुमानजी कोणता. या विषयावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय, तो पण थोडक्यात, जास्त लांब व्हिडिओ न करता. कारण की लांब व्हिडिओ जर असला तर पाहायला लोक त्रास करतात, पण तरीपर परिपूर्ण पाहिल्याशिवाय कुणीही स्किप करू नये. आणि ज्या कुणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबावं, लाईक करून कमेंट करावं. येणारा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचल्या पाहिजे. तर परमात्मा एकवाल्यांचा हनुमानजी आणि अनेक वाल्यांचा हनुमानजी कोणता. तर हनुमानजी दोन नव्हते, हनुमानजी एकच होता. अंजना मातेने एकाच हनुमानजीला जन्म दिला. आणि जेव्हा बाबावर दुःख होते त्यावेळेस जे बाबांनी विधी केली तो गावातल्या मंदिरातलाच हनुमानजी आहे. बाबांनी त्या मंदिरात जाऊन त्या हनुमानजीची पूजन केलं, त्या हनुमानजीला प्राप्त केलं. प्राप्त केल्याच्या नंतर परिपूर्ण दुःख दूर झाले नाही. आणि शांताबाई जेव्हा त्यांच्याकडे आली, शांताबाईचं दुःख दूर होत नव्हतं. 33 कोटी देवी देवतांचं आवाहन केलं आणि त्या शांताबाईला जेव्हा आराम लागला नाही तेव्हा बाबांनी एका भगवंताला आवाज दिली आणि म्हटलं की अगर या तीर्थाने किंवा एका नावाने जर दुःख नाहीसे झाले, परिपूर्ण दुःख नाहीसे झाले, तर मी जीवनात एकच भगवंताला मानेन. आणि या शब्दाने त्या शांताबाईचं दुःख दूर झालं. तेव्हा बाबांनी एका भगवंताची ओळख व्हावी यासाठी भगवंत प्राप्त केलेल्या भगवंताला सवाल केलं. त्यातून एक मार्ग निघाला आणि तो प्रश्न होता, मैं तो 24 घंटे तेरे पास हो, जिस सन तुझसे छूट जाऊंगा उस सन तेरा शरीर मृत हो जाएगा. तेव्हा बाबांना विचार आला आणि विचारातूनच एक रस्ता निघाला. त्यांनी माहिती काढली की आत्मा जर निघाली तर हा शरीर मृत होतो आणि मग आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे. मग मूर्तीपूजेकडे न वळता बाबांनी सजीव आत्मेकडे लक्ष दिला. आता सजीव आत्मेकडे लक्ष दिला. लोक हळूहळू या मार्गाशी जुळू लागले आणि बाबांनी तुझं आहे तुझ्यापाशी तरी तू भुललास या म्हणीप्रमाणे तुझ्या आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे आणि परमेश्वराचा अंश जर तुमच्याकडे असेल तर कुठं जाण्याची गरज नाही. आणि म्हणून बाबांनी आपल्याच घरी विनंती करून योग मागून आपले दुःख दूर करायला सांगितलं. हनुमानजीच्या मंदिरात जाण्यासाठी मनाई करण्याचं मागं कारण असं आहे की एक सेवक जर मार्गात आला असता, त्याचा मागं 50 आले असते, तर तो जो सेवक आला होता तो मंदिरात पहाटेला जाता आणि त्या मंदिरामध्ये पूजन करता, तर गावातील लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली असती. तो पूर्ण कुटुंब घेऊन पहाटेला हनुमानजीच्या मंदिरात जाऊ शकत नव्हता. बाबांनी एकट्यांनी एका भगवंताची प्राप्ती केली, परमेश्वराची प्राप्ती बाबांनी एकट्याने केली. पण आपण आपला कुटुंब साधवण्यासाठी या मार्गात येतो आणि आपल्याला आपल्या कुटुंबासोबत भगवंताची विनंती, भगवंताचं पूजन करावं लागतो. मग आपण पूर्ण कुटुंब घेऊन मंदिरात जाऊ शकत नव्हतो. जर एक कुटुंब गेलं असता तर असंच करता करता जर 50 कुटुंब झाले असते तर 50 कुटुंब त्या मंदिरात जाऊन पूजापाठ करू शकत नव्हते. आणि जर का असं झालं असतं तर गावातल्या लोकांनी टीका टिप्पणी केलं असतं आणि म्हटलं असतं की तुम्ही गावातल्या हनुमानजीची साधणूक करत आहेत, हे गावाला बिघडवत आहेत, असे बोल त्या ठिकाणी उत्पन्न झाले असते. जर बाबांनी आपल्याला मूर्तिपूजा बंद सांगितली, कारण आपण सजीव प्राण्यामध्ये, सजीव आत्म्यामध्ये परमेश्वराला पाहतो, म्हणून बाबांनी मूर्तिपूजेला बंद केलं. जुन्या विचारांना थार नाही, जुन्या विचारांना बंद केलं, मूर्तिपूजेला बंद केलं, अनेक वाईट व्यसनला बंद केलं. आणि हनुमानजीचा जो प्रकार आहे, असे बहुतसे विषय आहेत का ज्याच्या माध्यमातून आपल्याला बाबांनी गावातल्या मंदिरातील पूजापाठ करायला मनाई सांगितली. कारण दगडामध्ये देव नसून देव हा सजीव आत्म्यात आहे, हा बाबांनी आपल्याला ओळख करून दिली. आणि म्हणून बाबांनी जे हनुमानजी आहेत, हनुमानजी ही एक आपल्या हिंदू धर्माची ओळख आहे. हनुमानजी आपला हिंदू धर्माचा देव आहे आणि आपली हिंदू धर्माची ओळख व्हावी म्हणून आपण हिंदू धर्माचे आहोत. आमचा मानव धर्म हा पथ आहे, रस्ता आहे. हा जो आपण मानव धर्म म्हणतो, आम्ही जो मानव धर्म म्हणतो, हे मानव धर्माची एक रस्ता आहे, धर्म नाही.
आमचा धर्म हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्माचा देव संपूर्ण इतिहासात पुराणात अगर बघायला गेला तर हिंदू धर्माचा एकच देव अजरा अमर आहे, तो आहे हनुमानजी. हनुमानजी अजरा अमर आहे आणि आम्ही हिंदू धर्माचे आहोत, आपण हिंदू धर्माचे आहोत. आपला धर्म हिंदू आहे, आपला परमेश्वर, आपला हिंदू धर्माचा भगवंत हनुमानजी आहे आणि तो अजरा अमर आहे. तो सदैव आपले रक्षण करेल. कारण की आपण पुराणात बघा, रामायण बघा, ज्याच्याकडे सर्व चारही तीनही युगाची जबाबदारी देण्यात आली आहे ते आहेत हनुमानजी. तर आपल्याला सत्यमर्यादा प्रेमाचा आचरण करून तत्वशब्द नियमाची भक्ती करून त्या हनुमानजीला जपायचं आहे. पालन त्याचा जाप करून त्याची भक्ती करून आपल्याला आपले दुःख दूर करायचे आहे. बाबांनी सजीव प्राण्यामध्येच सजीव आत्म्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे आणि जो भगवंत अजरा अमर आहे, 24ही तास आपल्या पाठीशी उभा राहू शकतो आणि राहतो. 24ही तास आपल्याला याचा अनुभव आहे. 24ही तास आपल्या पाठीशी उभा राहतो. म्हणून बाबांनी दगडात देव पाहण्यापेक्षा सजीवात देव पाहिला आणि म्हणून बाबांनी आपल्याला कोणतीही मूर्ती पूजा करायला बाबांनी मनाई केली. मग तो गावातला हनुमानजी असो किंवा कुठे गडावरचा असेल, सर्व देवाची पूजापाठ करून जो अजरा अमर सदैव 24ही तास अजरा अमर आहे, 24ही तास आपल्यासोबत फिरतो, आपली पाठ राखण करतो, आपली रक्षा करतो, असे भगवान बाबा हनुमानजी. त्या हनुमानजीला प्राप्त करून 24ही तास आपल्या जवळ आपल्या शब्दात दिला आहे, आपल्या कर्मात दिला आहे आणि सजीव प्राण्यामध्ये भगवंत आहे हे बाबांनी सांगितलं आहे. आणि म्हणून गावातल्या मंदिरातला हनुमानजीचं आम्ही पूजन करत नाही, दगडाच्या मूर्तीची पूजा करत नाही, हे बाबांनी सांगितलं आहे. आपल्या बाबांनी सांगितल्यानुसार आपण त्या मूर्तींची पूजा करत नाही. नाहीतर सांगण्याचा तात्पर्य असा आहे की अंजना मातेला 2 हनुमानजी झाले नाही किंवा या संसारात 2 हनुमानजी नाही, दोन्ही हनुमानजी एकच आहेत. मग तो परमात्मा एकवाल्याचा असो, चाहे अनेकवाल्याचा असो, चाहे मार्गाच्या बाहेरील असो, कुणीही असो, सर्वांचा हनुमानजी एकच आहे. फक्त त्याला बोलवण्याची, त्याला समजण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. मार्गाच्या बाहेरील लोक म्हणजे आम्हीही मार्गाच्या बाहेरच होतो, आम्हीही अनेकवाले होतो. आम्ही त्यावेळेस हनुमानजीला जाणत होतो म्हणून आम्ही मूर्तीमध्ये बघत होतो. त्यावेळेस आम्ही हनुमानजीला मानत होतो म्हणून मूर्तीमध्ये बघत होतो. आज आम्ही त्याच हनुमानजीला जाणतो. तो 24ही तास अजरा अमर आहे. तो प्रत्येक सजीव आत्म्यामध्ये आहे, प्रत्येक मानवाजवळ आहे. आणि म्हणून आम्ही मूर्तीपूजा न करता, मूर्तीला न मानता आम्ही सजीव प्राण्याला, सजीव आत्म्याला मानतो. परमात्मा एक म्हणतो, तो सर्वांचा परमात्मा एकच आहे. त्याला फक्त बोलवण्याची पद्धत वेगळी आहे, समजण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. म्हणून सेवक बांधवांनो किंवा जो भी माझा हा व्हिडिओ ऐकत असेल त्यांना सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हनुमानजी 2 नाही, हनुमानजी एकच आहे आणि आम्ही त्याच हनुमानजीचे पूजन करतो जो अजरा अमर 24ही तास आमच्या पाठीशी प्रत्येक सुखादुखात उभात राहतो. त्या हनुमानजीला आम्ही मानतो. हनुमानजी 2 नाही, हनुमानजी एकच आहे. सर्वांना माझा नमस्कार. आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून सर्वांना माझा नमस्कार.